नमस्कार दादा, तुमचं नाव? भारत महाद्वार. मी काडाबरेतळ कुलकर्णी मला इथे राहतो आणि आपल्या आत्ता सध्याच्या 15च्या भागामध्ये ज्योती नागेश पाटील बरं ठीक आहे. ज्योती मॅडमांनी आतापर्यंत कुठली कुठली कामं केलेत सांगू शकता का तुम्ही? गेल्या 15 वर्षात आमच्या भागात कधी रस्ता झाला नाही. ते रस्ता त्यांनी यावेळी करून दिला आत्ताच. त्यानंतर पाणी होतं, 15 वर्ष ती बोर बंद होती, त्या बोर पण चालू करून देऊन ते पाण्याची सोय केलेली आहे. तसंच गटरी बी झाल्या नव्हत्या, 10 वर्षात ह्या गटरी पण झालेल्या आहेत. आता तुम्ही सांगितलं की ही सामाजिक कामं केलेत. ह्याच्या आधी सत्तेत नसताना त्यांनी गोरगरिबांना कोरोनाच्या काळात असू दे किंवा पूरपरिस्थितीत असू दे कोणत्या प्रकारची मदत केली आहे का? भरपूर मदत केलेली आहे. त्यावेळी त्यांनी प्रत्येकाच्या म्हणजे ज्या ज्या गरजा होत्या हॉस्पिटलच्या बाबतीत असू दे किंवा सामाजिक कार्यासाठी असू दे, त्यांनी स्वतः त्यावेळी मदत केलेली आहे. अजून कुठला कुठला विकास स्थगित आहे तुमच्या भागाचा? आणि बऱ्यापैकी आता झालेलं आहे. पाणी, लाईट, बोर काय लागतं माणसाला ते सगळ्या सोयी झालेल्या आहेत. किरकोळ थोडीफार अडचण आहे, ते पण त्याने दूर करून देण्याचा शब्द दिला आहे आणि येत्या काळात ते करून देतील अशा आशा आहे. आता ज्योतिवहिनी भाजपकडून उभ्या आहेत, मग पुन्हा भाजपच निवडून यावं असं का वाटतंय? भाजपचं विजन चांगलं आहे, कार्य चांगलं आहे आणि पूर्ण केंद्रात आहे, राज्यात आहे. आणि जर महानगरपालिकेत आलं तर एक चांगल्या पद्धतीचं विजन चालू होईल आणि भागाचा विकास होईल. गेल्या 5-10 वर्षात जे झालं नाही ते आता दिसेल आपल्याला. हे जे उमेदवार आहेत बाकीचे ज्योतिवहिनींसोबत जे उभे आहेत, काय वाटतं ज्योतिवहिनींसारखंच ते देखील तुमची कामं करतील, तुमचे प्रश्न सोडवतील का? 100% सोडतील आणि आम्हाला विश्वास आहे. याच्यापूर्वी बी त्यांनी केलेले कामं आणि त्यामुळेच आमची आशा आहे की त्यांनी निवडून आल्यानंतर अजून भरघोस काम करतील आणि या भागाचा विकास होईल. हे भाग एक नंदनवन होईल अशी अपेक्षा आहे.